जालन्यात माहेरच्या पैशांसाठी पत्नीवर जीवघेणा हल्ला. मुख्य मथळा. माहेरून पैसे आणण्यासाठी अमानुषता. जालन्यात पतीकडून पत्नीच्या डोक्यात विळ्याने वार, महिलेची मृत्यूशी झुंज. जालना जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भोकरदन तालुक्यातील नळणी येथे पतीच्या अमानुष मारहाणीत ज्योती संतोष पगारे 30 वर्षे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. नेमकी घटना काय? कारण माहेरून पैसे आणण्यासाठी पतीकडून वारंवार तगादा लावला जात होता. हल्ला. 2 दिवसांपूर्वी आरोपी पतीने वादाचे रूपांतर हिंसेत करत ज्योती यांच्या डोक्यात चक्क विळ्याने गंभीर वार केले. सद्यस्थिती. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जालना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते त्यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. वंचित बहुजन आघाडी आक्रमक. राज्यातील राजकीय पक्ष आपापल्या गणितात व्यस्त असताना या पीडितेच्या मदतीला वंचित बहुजन आघाडीचे नेते धावून आले आहेत. वंचितचे नेते विजय लहाने यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रशासनावर ताशेरे. लहाने यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या कामाचे कौतुक केले असले तरी ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. भोकरदन पोलीस ठाणे योग्य कारवाई करत नसल्यानेच महिलांवर अत्याचार वाढत आहेत, असे त्यांनी नमूद केले. जर पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेला वेळीच न्याय मिळाला असता तर आज ज्योती पगारे यांच्यावर ही वेळ आली नसती. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. विजय लहाने, नेते, वंचित बहुजन आघाडी. काय झालं होतं? कोणी मारलं? तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे? काय? माझं नाव ज्योती आहे. माझ्या नावावर ना संतोष प्रकाश पगारे. त्यांनी मला मारलं. पैशाची मागणी करतात माझ्या वडिलांकडून. ते गरीब आहे, ते काही पैसे देऊ शकत नाही, त्याच्यामुळे मला मारली. त्यांनी कधी मारलं तुम्हाला? मला का काल. काय कशानं मारलं? ती मारली, काही लाथा बुक्क्या मारल्या. कुठं लागलं? डोक्यात टाचे पडेले, डोक्यात अंगाला लागेले, पाठीला लागेले. डोक्यात काय मारलं? ती मारली. जीती का? हा. आता काय मागणी तुमची? पोलीस स्टेशनला तक्रार दिली? हो, द्यायची. काय मागणी तुमची? न्याय भेटला पाहिजे. असं काऊन करतात? काय करतात? काय मुलगा आणि मुलगी. भोकरदन तालुक्यामधली एक गंभीर घटना आहे की भोकरदन तालुक्यामध्ये एक नळणी म्हणून गाव आहे. त्या नळणी या गावामध्ये एका महिलेला त्या ठिकाणी बेरहम त्या ठिकाणी मारहाण केली आणि मारहाण करून घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि ते 2 वर्षापासून त्यांना पैशाची मागणी करत आहे. आणि त्याच्या आई वडिलाची म्हणजे हातावरील लोक आहे, ऊसतोड कामगाराला जाणारे लोक आहे ते, आणि ते प्रॉपर माळशेंद्रेचे आहे. माळशेंद्रेचे असल्या कारणाने त्यांनी मला माझ्या कानावरती गोष्ट टाकली. आता आम्ही वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते हे घाटी रुग्णालयामध्ये आलेलो आहे. आता काल त्यांनी त्या पोलीस स्टेशनला गेले होते राजूरला. राजूरवाल्यांना सांगितलं त्याला आमची काही हद्द नाही ती, पण इथून MLC त्या भोकरदन पोलीस स्टेशनला गेलेले आहे. पण अद्याप हे भोकरदन पोलीस स्टेशनचा कोणीही पोलीसवाला इथे येऊन त्यांची चौकशी करायला आला नाही. आणि त्या मुलीला डोक्यामध्ये अक्षरशः त्या महिलाच्या डोक्यामध्ये 13 ते 14 टाके पडलेले आहे आणि इंजुरी गंभीर आहे. गंभीर इंजुरी असताना सुद्धा तिचा जीव घेणं हल्ला मुलीवर झालेला आहे. महिला इथं एकूण शासन सांगता महिला सुरक्षित आहे. मी इथल्या जिल्हाधिकाऱ्याला आवाहन करतो, इथल्या कलेक्टरला इथल्या SP ला आवाहन करतो, इथल्या DYSP ला आवाहन करतो की ताबडतोब महिला सुरक्षित कुठं आहे. आता आम्ही खाली सुद्धा एक बाईट केली आहे. या जिल्ह्यामध्ये ह्या घाटी रुग्णालयामध्ये आता आपण बघितलं असेल तर 4 ते 5 महिला या ठिकाणी हल्ले झालेले आहे आणि त्यांना नवऱ्याच्या आणि त्यांच्या बाकीच्या मंडळीकडून या ठिकाणी त्रास होत आहे. अशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहे आणि एकाही पोलीस स्टेशनला ती तक्रार नोंदली नाही. 3 पोलीस स्टेशनचे आमच्याकडे गोंदी पोलीस स्टेशन असेल, भोकरदन पोलीस स्टेशन असेल, आता एक जालनाचं तालुका पोलीस स्टेशन. आमची मागणी एकच आहे की आम्ही आता SP साहेबाला भेटायला जाणार आहे आणि त्यांच्या कानावर एक गोष्ट घालणार आहे. भोकरदन तालुक्यामधली घटना आहे, गंभीर इंजुरी आहे. त्या पोलिसांनी येऊन बघा, उभ्या रक्ताने आलेली महिला या हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. कालपासून त्याची परिस्थिती नाजूक आहे. त्या लोकांकडे फोन सुद्धा नाही कोणाला फोन करायसाठी, तरी सुद्धा इथले पोलीस तर लक्ष देत नसतात. तर ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि आज आम्ही जाऊन SP ला डेलिगेशन देणार आहे. 2 दिवसामध्ये या संपूर्ण महिलेला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही याच्यामध्ये मोठं आंदोलन करणार आहे.